नमस्कार मित्रांनो, मराठी ऑडिओबुकमध्ये आपले स्वागत आहे. विविध पुस्तकांचे सारांश ऐकण्यासाठी मराठी ऑडिओबुकला सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांना पाठवण्यासाठी शेअर करा आणि सर्वांनी मिळून व्हिडिओ लाईक करा. आता समरीकडे वळू. 6. मानसिक कणखरता आणि मानसिक लवचिकपणा. आपण या अगोदरही चर्चा केली आहे की मानसिक कणखरता आणि लवचिकपणा हे शब्द एकाच अर्थाने वापरतात. बहुतेकांना ते समानार्थी शब्द आहेत असं वाटतं. प्रत्यक्षात या दोन्ही गुणधर्मामध्ये फरक आहे. हा फरक सूक्ष्म असला तरी महत्त्वाचा आहे. प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्याला योग्य प्रतिसाद देता यायला हवा. म्हणूनच मानसिक कणखरता आणि लवचिकता यातील सूक्ष्म फरक नीट समजून घ्या आणि आपल्या मनाला त्यासाठी तयार करा. आता या दोन्हींमध्ये नेमका काय फरक आहे आणि तो आपल्यावर कशा पद्धतीने परिणाम करतो हे शोधून काढू. एखादं कार्य करत असताना अपयश येतं. या अपयशामुळे नैराश्य येतं आणि काहीच कृती करू नये असं वाटतं. आता परिस्थितींशी जुळवून घेण्यासाठी वरील दोन्ही गुणधर्माचा कसा उपयोग करून घ्यायचा ते आपण पाहू. अपयशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्यामुळे कसा बदलला जातो ते तुमच्या लक्षात येईल. मानसिक कणखरता विरुद्ध मानसिक लवचिकता. फरक अगदी सूक्ष्म आहे. दोन्हींचा अगदी जवळचा संबंध आहे. म्हणूनच मानसिक कणखरता आणि लवचिकता हे दोन्ही शब्द समानार्थी आहेत असं म्हणणं फारसं बरोबर नाही. या दोघांमधला सूक्ष्म फरक समजून घेणं खरंच महत्त्वाचं आहे. अनपेक्षितपणे उद्भवलेल्या गुंतागुंतीच्या परिस्थितीतून उसळी घेऊन बाहेर पडण्याच्या क्षमतेला लवचिकता असं म्हणतात. लवचिकता म्हणजे परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता. उदाहरणार्थ, कामावर जाण्यासाठी तुम्ही नेहमीच्या वेळेला घरातून बाहेर पडलात. नेहमी रिकाम्या असणाऱ्या रस्त्यांवर अचानक ट्रॅफिक जॅममध्ये तुम्ही अडकलात. त्या दिवशी सकाळी ठरवलेल्या मीटिंगला तुम्हाला उशीर होणार हे जवळजवळ निश्चितच झालं. अशा परिस्थितीत मानसिक लवचिक माणूस काय करेल? सुरुवातीला त्याला राग येईल. तो दातओठ खाईल. पण अखेर तो ती परिस्थिती स्वीकारेल. दुसऱ्या कुठल्या मार्गाने ऑफिसमध्ये लवकर पोहोचू शकतो का हे GPS सिस्टीमवर शोधेल किंवा ऑफिसमध्ये फोन करून मीटिंगची वेळ बदलून घेईल किंवा आपण उशिरा पोचल्यावर काय स्पष्टीकरण द्यायचं जे इतरांना पटेल याचा विचार करेल. मनाने कणखर असणं हे एक मनोवृत्ती आहे. त्यामध्ये परिस्थितींवर मात करून उसळी घेऊन त्यातून बाहेर पडण्याची क्षमता तर आहेच. याशिवाय अशा अनुभवातून जात असताना स्वतःमधली सकारात्मकता जपणं हा गुणसुद्धा विशेषत्वाने दिसतो. तणावपूर्ण परिस्थितींवर मात करण्याची क्षमता तर आहेच, शिवाय ही परिस्थिती आपण कशी हाताळतो तेही यातून दिसतं. उदाहरणार्थ, ट्रॅफिक जॅममध्ये अडकलेला मनुष्य आपली शांतता भंगू देणार नाही. त्याऐवजी रेडिओवर, स्मार्टफोनमध्ये काहीतरी चांगली ऐकण्याची संधी तो साधेल. एखादा व्हिडिओ बघेल किंवा संगीत ऐकेल. ट्रॅफिक जॅमवर न चिडता
उलट हे ऐकण्याची संधी मला मिळाली म्हणून त्याला आनंदच होईल. लवचिक मनुष्य प्रतिकूल परिस्थितीशी नाखुशीने किंवा नाराजीने स्वीकारतो. मनाने कणखर असलेला मनुष्य अशा परिस्थितींचा दुसऱ्या कुठल्या पद्धतीने सदुपयोग करता येतोय का याचा मनमोकळेपणाने विचार करतो. अनपेक्षित अशी परिस्थिती उद्भवू नये अशीच त्याची इच्छा असते. पण सेटबॅक हे टाळता येत नाही. तो ठरवलेल्या कामाचा एक भागच आहे हे त्याला माहीत असतं. अशा समस्यांचा ते स्वतःला त्रास करून घेत नाहीत. उलट या समस्यांना आव्हान म्हणून स्वीकारतात आणि यशस्वीपणे सामना करतात. या दोन मनोवृत्तीमधला फरक समजून घेणं महत्त्वाचं आहे. प्रतिकूल परिस्थितींशी जुळवून घेण्यासाठी मानसिक लवचिकता हे उपयुक्त साधन आहे. त्यामुळे परिस्थितीतून पुढे जाण्याची शक्ती मिळते. मानसिक कणखरता आपल्याला प्रतिकूल परिस्थितीमध्ये कोणत्या संधी आहेत ते शोधण्यासाठी मदत करते. मानसिक कणखरता समोरच्या परिस्थितीतील संधी ओळखून त्यांचा सदुपयोग करून घेण्यासाठी आपल्याला आत्मविश्वास देते. आपत्तिजनक विचार आपल्या जवळून घेण्याच्या क्षमतेवर कसा विघातक परिणाम करतात. आपत्तिजनक विचार करण्याची सवय अगदी नकळत लागू शकते. दैनंदिन जीवनात आव्हानांचा सामना करण्याची मानसिक तयारी नसेल तर ही सवय सहज लागू शकते. त्यामुळे आपल्या कोणत्याही कामांमध्ये येणाऱ्या अडचणी या वास्तवापेक्षा अधिक भयंकर आहेत असं वाटू लागतं. लहान लहान अडचणीसुद्धा गंभीर समस्या आहे असं वाटू लागतं. उदाहरणार्थ, समजा तुम्हाला मित्राकडे जायचं आहे. तुम्ही विमानाचं तिकीट काढता. अमुक एका वेळी आपण त्यांच्याकडे पोहोचू हे निश्चित असतं. प्रत्यक्ष प्रवास सुरू झाल्यावर खराब हवामानामुळे विमान दुसऱ्या मार्गाने जाणार आहेत अशी सूचना वैमानिकाकडून मिळते. आता मित्राकडे पोचायला खूपच उशीर होणार हे लक्षात येतं. मनाने कणखर नसलेली व्यक्ती अशा वेळी अगदी घाबरून जाईल, गडबडून जाईल. त्याच्या मनात वेगवेगळे विचार येतील. माझा मित्र मला घ्यायला एअरपोर्ट येणार आहे, पण मला त्याच्याशी फोनवर बोलता येणार नाही. सांगता येणार नाही की मी उशिरा येतोय. त्याला किती वेळ थांबावं लागेल ते माहीत नाही. त्याच्या घरी पोचायला खूपच उशीर होईल. आमच्या दोघांचीही झोप नीट होणार नाही, वगैरे वगैरे. मनाने कणखर नसलेली व्यक्ती अशा आपत्तिजनक विचारांमध्ये वाहवत जाईल. मनाने कणखर बनायचं असेल तर अशा विचारांपासून आपल्या मनाला वाचवलं पाहिजे. असे नकारात्मक विचार मनात येताक्षणी झटकून टाकले पाहिजेत. नाहीतर मनामध्ये असे नकारात्मक विचार घोंगडत राहतात आणि आपण यामध्येच अडकून पडतो. त्यामुळे परिस्थितींवर मात करण्याची क्षमता आपण हरवून बसतो. आपला आत्मविश्वास डगमगीत होतो आणि आपल्या हातून योग्य ते कृती होत नाही. अर्थातच त्यामुळे आपल्याला हवा तो परिणाम साधत नाही. अपयशाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला. अपयश कुणालाच नको असतं, कारण अपयश म्हणजे आपल्याकडे कौशल्याचा अभाव आहे. आपण कोणतीच अपेक्षा पूर्ण करू शकत नाही त्याचा पुरावा असतो. म्हणूनच अपयश हे दुःखदायक असतं. अपयशाकडे कोणत्या दृष्टीने पाहायचं हे ठरवणं आपल्या हातात आहे. बऱ्याच लोकांना अपयशाची शरम वाटते.
त्यांची चिडचिड होते. बरेच लोक आपलं अपयश इतरांपासून लपवून ठेवतात. लोकांनी आपल्यावर टीका करू नये म्हणून आपल्या अपयशाचं स्पष्टीकरण देतात. बऱ्याच वेळा आपल्या अपयशाचा दोषारोप इतरांवर करतात आणि आपली जबाबदारी झटकतात. अपयशाला दिलेल्या जाणाऱ्या या सगळ्या प्रतिक्रिया वैयक्तिक अहंकारामुळे इगो निर्माण होतात. एखाद्या ध्येयाची पूर्तता न होणे म्हणजे आपण कुठंतरी कमी पडतोय असा त्याचा अर्थ होतो. म्हणून आपण लगेच त्याचं स्पष्टीकरण द्यायला लागतो. हे सगळं स्पष्टीकरण आपल्या स्वतःचा बचाव करण्यासाठी असतं. आपल्यामधील कमतरता लपवण्यासाठी असतं. मनाने कणखर बनण्यासाठी आपण आपल्या अपयशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. अपयशाची भीती बाळगू नका, ते लपवू नका किंवा त्यांचा आरोप दुसऱ्यांवर करू नका. उलट ते मोकळेपणाने स्वीकारा. जसं आपण यश स्वीकारतो तसं अपयशही स्वीकारा. दोन्हीही स्वीकारताना स्थितप्रस्थ राहता आलं पाहिजे. यश आणि अपयश म्हणजे काही नसून आपण घेतलेले निर्णय आणि केलेल्या कृतींचे परिणाम असतात. म्हणूनच यश म्हणजे चांगलं आणि अपयश म्हणजे वाईट असं मानू नका. उलट त्याकडे फीडबॅक किंवा प्रतिसाद म्हणून बघा. आपण घेतलेले निर्णय, केलेली कृती, त्यांचे दिसून आलेले परिणाम यांचा एकमेकांशी कसा संबंध आहे ते बघा. त्यामुळे आपल्यामध्ये कोणत्या कौशल्याचा अभाव आहे का, आपला कोणता निर्णय चुकला आहे का हे समजून घेता येईल. अर्थातच त्यामुळे भविष्यातील आपल्या कामगिरीमध्ये सुधारणा होईल. अपयशाकडे एक परिणाम म्हणून बघावं, त्याचं परीक्षण करावं, त्याला योग्य प्रतिसाद द्यावा. त्यामुळे आपला आत्मविश्वास वाढतो. आपल्या क्षमतांविषयी शंका निर्माण होत नाही. आपला आत्मविश्वास वाढल्यामुळे अनपेक्षितपणे उद्भवणाऱ्या समस्यांचीही भीती वाटत नाही. आपलं अंतर्मन हे जाणतं की कोणतंही आव्हान, अगदी पराभवसुद्धा योग्य पद्धतीने हाताळण्याची आपली क्षमता आहे. ही जाणीवच मानसिक लवचिकतेच्या पुढे जाऊन मानसिक कणखरता विकसित करण्यासाठी उपयोगी पडते. अडचणी किंवा समस्या हा जीवनाचा अपरिहार्य भाग आहेत. त्यावर कणखरपणे मात करण्यासाठी ही जाणीव उपयोगी पडते. स्वाध्याय 3. नजीकच्या भूतकाळात आपल्याला आलेली 5 अपयशे लिहून काढा. ती लहान असू दे की मोठी असू दे, महत्त्वाची असू दे किंवा किरकोळ असू दे, त्याबद्दलची तपशीलवार माहिती लिहून काढा. आता त्यातील प्रत्येक वेळी तुमचा प्रतिसाद कसा होता ते लिहून काढा. त्या अपयशांबद्दल तुम्ही स्वतःला दोषी धरत आहात का? अपूर्ण कामगिरी आणि चुकीचा निर्णय यासाठी स्वतःला त्रास करून घेतला का? आता या प्रत्येक वेळी सकारात्मक प्रतिसाद द्यायचा झाला तर तो कसा दिला पाहिजे ते लिहून काढा. उदाहरणार्थ समजा तुमच्या वरिष्ठांना तुम्हाला एक महत्त्वाचा अहवाल सादर करायचा होता, पण तो तुम्ही वेळेवर सादर करू शकला नाहीत. सकारात्मक प्रतिसाद कसा असेल? आपल्या हातून वेळेत रिपोर्ट दिला गेला नाही याची जबाबदारी स्वीकारणे, आपल्याकडे असलेल्या कामांचा भार तपासून पाहणे, त्यामुळे अधिक चांगलं वेळीचं व्यवस्थापन कसं करता येईल त्याचा विचार करणे. वर नमूद केलेल्या 5ही अपयशांच्या बाबतीत ते लिहून पहा. हा स्वाध्याय पूर्ण केल्यानंतर तुम्हाला स्वतःलाच अनेक गोष्टींची नव्याने जाणीव होईल. अपयशांना सामोरे जाताना जो प्रतिसाद देणार आहोत त्यामध्ये कोणती मूलभूत बदल करण्याची गरज आहे ते समजून येईल. अर्थातच त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. भविष्यामध्ये अशा प्रसंगी नक्की काय केलं पाहिजे म्हणजे तुम्ही अपयश टळेल याचाही अभ्यास होईल.
अपयशांमुळे मानसिक खच्चीकरण होणार नाही, तर आपल्याला काहीतरी सकारात्मक शिकायला मिळेल.